परमनंट सिम कार्ड लागणार आहे आम्हाला। ते आयफोन 15 आहे आणि हा इथे रेट आहे त्याचा। अमेरिकेचा तर वॉलमार्ट बघितलाय आपण, म्हणजे व्हिडिओमध्ये मी बघितलंय अमेरिकेचा वॉलमार्ट। पण टेन्शन मध्ये आला तो कधी गेलेला तो MI स्टोर मध्ये आलोय आणि इथे MIच्या विचित्र गोष्टी पण आहेत इकडे। चायनामध्ये सुद्धा इंडियन टॉयलेट्स आहेत, लँग्वेजचा प्रॉब्लेम होत नाही का वगैरे बरंच काही। म्हटलं आता जसं तुमच्याशी बोलतोय ट्रान्सलेटर वगैरे थ्रू, आणि ते 100% यांचं फक्त स्कॅन करून चालतं, कुठेही पैसे ऍक्सेप्ट नाही करत आहे। बसमध्ये बसलेलो तर त्यांनी पैसेच घेतले नाही, आम्हाला फुकटमध्ये सोडलं। त्याच्या सायकल वगैरे आहेत ती आपल्याला रेंट करता येतात TJ स्टोअरमध्ये। आणि आता रेट चेक करतो प्रत्येक गोष्टींचे। ही बिल्डिंग बघा, पूर्ण झाडं लावून ठेवली त्या बिल्डिंगला। ही आतमध्ये इलेक्ट्रॉनिक सिटी। जर तुम्हाला इंडियात रॉ कंपोनेंट आणून मॅन्युफॅक्चर करायचे असतील तर सगळा व्यवहार हा लॉटमध्ये असतो। आपण ज्या ट्यूब वगैरे लावतो ना त्यांना रिप्लेसमेंट म्हणून। टीव्हीच्या मागे तुम्ही लाईट बघू शकता। स्वतः हा नवीन ट्रेंड आपल्याकडे येतो, तुम्हाला हवा असेल बघतो तन्मयशी डिस्कस करून। मी जसं बोलतोय रिॲक्ट करते बघा। त्याला पैसे पण जास्त जातात, तन्मयला काही फरक नाही पडत, मला पडतं। सो हे बघा अंडी कशी ठेवली आहेत, कधी खाल तर सांभाळून जरा। असं भारी वाटतं। आम्ही बरेच व्हिडिओज वगैरे बघितलेले, त्यानंतर आता इथे लाईव्ह बघायला मिळतंय, खूप फिलिंग वेगळं आहे आम्हाला। गुड मॉर्निंग गाईज। आता आम्ही निघालोय अजून एका फॅक्टरीला व्हिजिट करायला। काल आम्ही खूप थकलो होतो आणि एवढं चालतोय आजकाल आम्ही, तर मला असं वाटतं आम्ही 4-5 किलो कमी करूनच इंडियामध्ये जाऊ। रोज सकाळी निघतो ते रात्री 12 वाजता पोहोचतोय सध्या तरी। तर बघू आजचा दिवस कसा आहे, तुम्ही आता बघालच पुढे। मी तरी बरंच चालतो, म्हणजे बाहेर आल्यावर रॉ खूप फिरणं होतं। तन्मयला जराही जमत नाही फिरायला, इंडियातही तो जराही फिरत नाही, त्याच्यामुळेच इथे आम्ही उठसूट कॅब करून फिरतोय। जरा जरी चुकलो, जरा 1 किलोमीटर असेल तरी पण आम्ही कॅब करूनच चाललोय। बाय द वे नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। काल तुम्ही बघितलं आम्ही 2 फॅक्टरी व्हिजिट केल्या, ते तुम्ही बघितलं। सो आत्ता पण आम्ही एका फॅक्टरीला व्हिजिट करणार आहे आणि आत्ता आम्ही पहिले चाललोय सिम कार्ड घ्यायला। आम्हाला त्या दिवशी त्यांनी त्यांचं सिम कार्ड दिलेलं, सो ते आहे आमच्याकडे, पण तन्मयकडे आता सिम नाही आहे कारण त्याने मेन सिम फिजिकल ठेवलं आहे। सो त्याच्यामुळे त्याला ई सिम काही मिळालं नाही आणि सो त्यांनी मला फिजिकल सिम दिलं, सो ते मी माझ्या फोनमध्ये टाकलं। सो त्याचे वांदे होतात, उठसूट मला हॉटस्पॉट द्यावा लागतो आणि ॲपलचा आयफोनचा प्रॉब्लेम आहे की तो यूज करत नसेल तर लगेच बंद करून टाकतो। सो बराच त्रास होतो आहे आम्हाला त्यामुळे। हे बघा इकडे आहे ना कन्स्ट्रक्शन चालू आहे, तर इथे असे हे फवारे लावलेत। यात दिसतंय का मला माहीत नाही, पण इथून आतमध्ये आहे ना असं वरती पाणी स्प्रेड होतोय। तो स्प्रिंकलर स्मॉलवाले किंवा वेपरायझर म्हणू शकतो आपण, ते सोडले त्यांनी। आणि मला आणि तन्मयला असा डाऊट आहे की हे याच्यासाठी आहे की आतमध्ये जी काम चालू आहे धूळ वगैरे निघते ती इकडे येऊ नये म्हणून, ती तिथल्या तिथे राहायला पाहिजे म्हणून ते वेपर सोडलेत मोस्ट प्रोबॅबली। त्यामुळे आत्ता आम्ही नवीन सिम कार्ड बघायला चाललोय। काल येता येता आम्हाला कॅबमधून दिसलेलं तिकडे एक चायना मोबाईल, म्हणजे ते नेटवर्कचं नाव आहे चायना मोबाईल कंपनीचं। सो त्या कंपनीचं सिम कार्ड परचेस करायचं ट्राय करू आम्ही। आज पर इथले सगळे लोक आम्ही परचेस नाही करू शकत असं काय आलं आहे, पण बघूया टुरिस्ट सिम पासपोर्ट देऊन मिळतोय का ट्राय करूया, कारण तन्मयला लागणारच आहे आणि मलाही लागणार आहे। तन्मय बरोबर मलाही यावं लागणार, परमनंट सिम कार्ड लागणार आहे आम्हाला। आम्ही आता कायम येऊ असा आमचा विचार आहे, बघू आता पुढे आम्हाला कसं काय। मला अधूनमधून यावं लागणार आहे इकडे, कारण तन्मयचं तर आता काम आहे, सो अधूनमधून यावं लागेल। त्यामुळे ट्राय करतोय की परमनंट सिम मिळाला तर टेन्शनच जाईल आपलं। सो बघूया, लेट्स सी। आणि या व्हिडिओमध्ये आज तुम्ही नुसती फॅक्टरी व्हिजिट नाही तर अजून बरंच काही बघायला मिळेल। आम्ही मोस्टली ते पटापट आवरून इलेक्ट्रॉनिक मार्केटला वगैरे जाणार आहे। सो मला पहिले ॲपल स्टोअरला जायचं आहे, जे इकडचं म्हणजे शेंझनमधलं सगळ्यात मोठं आहे, तिकडे जाणार आहे। कारण तिथे जाऊन ते पूर्णपणे 100% जेन्युइन ॲपलचं स्टोअर आहे। सो तिथे जाऊन प्राइजेस वगैरे कम्पेअर करू ॲपल प्रोडक्ट्सच्या आणि मग त्यानंतर लोकल मार्केट वगैरे फिरू। सो एक अंदाज येऊन जाईल आम्हाला आणि मग फायनल ठरवू की कुठून काय घ्यायचं ते। इथे आता चायना मोबाईलचं सर्व्हिस सेंटर किंवा शोरूम जे पण आहे ते आहे। हे बघा आता आम्ही चायना मोबाईल सिम कार्ड सर्व्हिस सेंटरमध्ये आलो आहे। स्वतः इथून घेतो, आता ट्रान्सलेट करून सांगतोय आम्ही, कारण असं नाही सांगता येणार, यांना कळत नाही काहीच। ही कंपनी डिव्हाइस पण बनवते वाटतं, कारण इकडे मोबाईल वगैरे सगळंच आहे। नाही हे ओप्पोचं आहे।
अच्छा, म्हणजे जसं जिओ स्टोअर वगैरे असतं त्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात बऱ्याचशा, तसं आहे. कारण वेगवेगळ्या कंपनीच्या गोष्टी आहेत इथे विकायला. MIचा टी व्ही आहे, हा सॅनिओचा टी व्ही आहे. हा बघा इथे iPhone 15 आहे आणि हा इथे रेट आहे त्याचा, आणि हा 15 Pro Maxचा रेट आहे इथे. हे इथे यांचे प्लॅन आहेत. 59 युआनपासून चालू होतो आहे, मिनिमम 10 GB, आणि असे वेगवेगळे प्लॅन आहेत. सो आम्ही आता बेसिकच प्लॅन घेतो आहे 10 GB वाला, कारण सफिशियंट आहे तिकडे 10 GB. आम्ही इतर नेट बंद करून ठेवू, इतर ॲप जे खात बसतात ते, सो काम होऊन जाईल 10 GB. आम्ही आता निघालो आहे त्या चायना मोबाईलमधून. तिथे फक्त पोस्टपेड ऑप्शन होता वाटतं, प्रीपेड नाही आहे, माहीत नाही. आम्ही खूप ट्राय केलं त्यांना समजवायचं, पण पोस्टपेड ऑप्शन होता. सो कार्ड घेता नाही आलं आहे, आणि आता बघूया. कारण ती म्हणत होती की ती द्यायला तर तयार होती, फक्त इतकंच म्हणाली की तुम्हाला ते 15 दिवसामध्ये येऊन बंद करावं लागेल. आता मी बाय द वे आता मी रोड क्रॉस करतो आहे, आणि हे इथे वॉलमार्ट आहे बघा, तिकडे आता चाललो आहे आम्ही. कारण अमेरिकेचा तर वॉलमार्ट बघितलं आहे आपण, म्हणजे व्हिडिओमध्ये मी बघितलं आहे अमेरिकेचा वॉलमार्ट. तन्मय टेन्शनमध्ये आला, म्हणतो कधी गेलेला तो, कारण तन्मयलाही जाता नाही आलं आहे. सो मी कसा जाऊ शकलो प्रश्न पडला त्याला. तर आता हे वॉलमार्ट आम्ही जाऊन बघतो. व्हिडिओमध्ये बघितलं आहे बरंच अमेरिकेतलं, स्वतः जाऊन बघतो. आणि माझा एक मित्र वॉलमार्टमध्येच जॉबला आहे, सो ही एक वेगळी एक्साइटमेंट आहे जाऊन बघण्याची. हे बघा आता जसा सिग्नल ओपन होईल हे बाईकवाले तुटून पडतील बेड्यासारखे. हे बघा ओपन पण नाही झालं आहे मला वाटतं. हां ओपन झालं आहे, चल. वॉलमार्ट म्हणजे इकडे सुपरमार्टच आहे वाटतं, आपला डीमार्ट वगैरे सारखा. सो इकडे सुपरमार्ट आहे, आणि कदाचित ही अख्खी बिल्डिंग वॉलमार्टची आहे वाटतं. आणि याच्यात सगळे म्हणजे मल्टिपल ब्रँड्स वगैरे सगळे काइंड ऑफ शॉपिंग मॉल आहे वाटतं, माहीत नाही, शुअर नाही आहे मी, पण वरती तर आहे आपल्या डीमार्ट वगैरे सारखं. आत्ता आम्ही MI स्टोअरमध्ये आलो आहे, आणि इथे MIच्या विचित्र गोष्टी पण आहेत. इकडे सगळे प्रोडक्ट आहेत इथे MIचे. आणि यांच्याकडे सिम कार्ड पण आहे, कोणत्या कंपनीचं आहे माहीत नाही, पण आहे सिम कार्ड. ओके ओके, येस येस, थँक्यू. सिम कार्ड यांनी पण दिला नाही, कारण इथे यांचे डॉक्युमेंट हवे, पासपोर्टवर मिळत नाही आहे. सो आम्हाला कदाचित चायना मोबाईलमधूनच घ्यावा लागेल तो पोस्टपेड, आणि जाताना क्लोज करून घ्यावा लागेल असं वाटतं आहे. बघू, अजून 1-2 फिरून बघू, मिळाला तर ठीक, अदरवाईज माहीत नाही. आता आम्ही डायरेक्ट जाऊ पहिले ॲपल स्टोअरला. बाय द वे इकडे चायनामध्ये सुद्धा इंडियन टॉयलेट्स आहेत, मलेशिया, सिंगापूर, थायलंडला पण कुठे कुठे, आणि आत्ता चायनामध्ये पण, म्हणजे मोस्टली एशियन कंट्रीमध्ये इंडियन टॉयलेट असतोच वाटतं. हे बघा याच्यामध्ये हा जो कॅबवाला येतो आहे याला सिग्नल लागला आहे आता, ते पण दाखवतं आहे 45, 43, 42, 41 इतके सेकंद बाकी आहेत, त्यानंतर येईल. आणि पुढे ट्रॅफिक आहे नाही, फुल डिटेलमध्ये दाखवतं. आणि आपल्याकडे सगळं अंदाजे लिहिलेलं असतं की इतक्या वेळात गाडी अंदाजे येईल वगैरे, तसं नाही आहे इथे, प्रॉपर दाखवतं आहे सगळं. इथे VPN कधी लागत नाही. आता आम्ही ट्राय करतो आहे, पण होतच नाही आहे, घेतच नाही आहे. मध्ये पटकन होतं, मध्ये होतच नाही. आणि बाय द वे यांना खूप क्युरियोसिटी होती, यांच्याबरोबर मी बऱ्याच वेळ बोलत बसलो आहे. आम्ही Google Translate टू बोलत बसलो आहे. हॅलो, से हाय, निहाव. ते विचारत बसलेले तुला ट्रान्सलेशन म्हणजे इथे लँग्वेजचा प्रॉब्लेम होत नाही का वगैरे, बरंच काही. म्हटलं आता जसं तुमच्याशी बोलतोय ट्रान्सलेटर वगैरे थ्रू, तसंच बोलत होतो वगैरे सांगितलं. तर व्हिडिओ बनवतोय ना, तर त्यांना प्रश्न नो ओके. इकडे ज्यांना VPN वगैरे वापरता येतं किंवा टेक्नॉलॉजी थोडी समजते ते लोकच वापरतात सॉफ्टवेअर वगैरे. ओके, टिकटॉक, हो ओके, ते दाखवतात टिकटॉक वापरतात वगैरे. सो ज्यांना VPN कळतं, वापरता येतं किंवा थोडी टेक्नॉलॉजी कळते ते लोकच आपले बाहेरचे सॉफ्टवेअर यूज करतात वाय VPN, पण मोस्ट ऑफ लोकांना नाहीत. पण एक आहे इथे सगळ्यांना म्हणजे एजेड असो किंवा काही असो, आणि इथे 100% यांचं ऑनलाईन पेमेंटच चालतं सगळ्या. आपण आत्ता गुगल पे वगैरे, आता मला माहीत नाही की आपल्याकडे आधी आलेलं डिजिटल की यांच्याकडे, पण हे लोक आपल्यापेक्षा जरा जास्तच 100% शिफ्ट झाले आहेत डिजिटल करन्सीवर. स्कॅन करूनच सगळं चालतं, सगळं यांचं फक्त स्कॅन करून चालतं, कुठेही पैसे ॲक्सेप्ट नाही करत आहे. सो आम्हाला प्रॉब्लेम बराच होतो आहे, पण ठीक आहे चालून जातं. आता मी काल बसमध्ये बसलेलो तर त्यांनी पैसेच घेतले नाही, आम्हाला फुकटमध्ये सोडलं.
पोहोचलो आम्ही चुकीच्या स्टॉपला, पण फ्रीमध्ये पोहोचलो. आता या बाव अँड सेंटर स्टेशन म्हणजे मेट्रो स्टेशनवरून आम्ही बाहेर आलो, म्हणजे आलो आहे मी कॅबने दाखवायला तुम्हाला. आणि माझ्या मागे इलेक्ट्रॉनिक सिटी आहे, बाव अँड इलेक्ट्रॉनिक सिटी. हे बघा, या मोठ्या टॉवर दिसत आहेत ना, त्याच्या खालीच आहे. आणि इथे DJIचा मोठा स्टोअर आहे आणि अजून बरेचसे स्टोअर्स आहेत आतमध्ये. मे बी ॲपल स्टोअर पण आहे आतमध्ये. सो आता आम्ही त्याच्यात चाललो आहे आणि ही काइंड ऑफ इलेक्ट्रॉनिक सिटीच आहे. तिथे पण आम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील. सो आता आम्ही चाललो आहे एन्क्वायरी करायला, बघायला. सो लेट्स सी. आणि बाय द वे हे बघा, इकडे ह्या अशा म्हणजे फक्त बाईक या ज्या सायकल वगैरे आहेत या आपल्याला रेंट करता येतात. त्याच्या मागे स्कॅनर वगैरे. सो यांचं कोणतं तरी ॲप असेल, त्यातून आपल्याला करता येतील. आणि आय थिंक याच्यात बाईक पण आहेत ना, बऱ्याचशा बाईक आपल्याला रेंट करता येतात. सो इथले लोकल लोक ते कोणतं त्यांच्याकडे ॲप असेल. आता आपण ॲज अ इंडियन आपल्याला बरंच रिस्ट्रिक्शन आहे, म्हणजे जसं यांना आहे तसं की आपण यांच्या ॲप वापरू नाही शकत. सो फोनमध्ये इन्स्टॉल नाही होत. मे बी आमच्याकडे अँड्रॉइड डिव्हाइस असतं तर आम्ही करू शकलो असतो, पण आता ॲपल प्रोडक्टमुळे म्हणजे आयफोनमुळे होत नाही आहे ते. एक्स्ट्रीमली सॉरी, हा मॉल आहे, पण जे लेजिट DJIचं स्टोअर आहे ते याच्यामध्येच आहे. त्याच्यामुळे आधी आम्ही ते विजिट करू आणि आय थिंक त्याच्यासमोरच ॲपलचं पण शॉप आहे. सो ते दोन्ही विजिट करून इथेच बाजूला कुठेतरी इलेक्ट्रॉनिक हब आहे. सो तिथे पण जाऊ आम्ही हे झाल्यानंतर. आपण एकदम भारी मॉल आहे ॲक्च्युली. एशियन सर्व देशांमध्ये असेच सगळीकडे कुठेही जा तुम्ही, मेट्रोतून उतरा, बस स्टेशनमधून उतरा, कशातूनही जा, तुम्हाला असे मोठमोठे मॉल्स प्रत्येक ठिकाणी लागतात. फायनली आम्हाला इकडे DJI आणि त्याच्या आय थिंक बाजूला नाही, इथे DJI तर मिळालं आहे, ॲपल पण शोधतो. आता आम्ही आलो आहे आता DJI स्टोअरमध्ये आणि आता रेट चेक करतो प्रत्येक गोष्टींचे किती आहेत काय. चला आता इथून सरळ आम्ही बाव अँड इलेक्ट्रॉनिक सिटी म्हणजे हे मेट्रो स्टेशनपासून ते 1.5 किलोमीटर लांब आहे. सो आता आम्ही इथून कॅब करून जाऊ. सो आता तिकडे चाललो आहे, तिकडे बघूया काय आहे. आता आम्ही नॉर्मल टॅक्सी करून चाललो आहे. त्याला हे नाव सांगता आलं त्यामुळे नॉर्मल इकडे टॅक्सी होती ती करून चाललो आहे. बघूया आता. मिनिमम फेअर या टॅक्सीचा 10 रुपये आणि आपण ते ऑनलाईन केलं तर 12.5 रुपये नाही, सॉरी 10 चायनीज युआन आहे. आणि इतर काही केलं, इतर गाड्या आल्या ही टॅक्सी सोडून तर 12.5 वगैरे मिनिमम जातात. ही बिल्डिंग बघा, पूर्ण झाडं लावून ठेवली आहे त्या बिल्डिंगला. यांनी सगळीकडे ग्रीनरी टिकवून ठेवली आहे, सगळीकडे ग्रीनरी. आणि सगळ्या इलेक्ट्रिक गाड्या असल्यामुळे हा समोरचा ब्रिज आहे ना, खूप छान आहे त्याची डिझाईन. बट आता तिथे आम्ही जाणार नाही, U-टर्न घेऊन आलो तिथून. हे आता इथे आम्ही बाव अँड इलेक्ट्रॉनिक सिटीला आलो आहे. ही आतमध्ये इलेक्ट्रॉनिक सिटी आहे. सो इथे कंपोनंट्स वगैरे आपल्याला काही इलेक्ट्रॉनिक घ्यायचे असतील त्यासाठी आहे. सो आम्ही आता आत जाऊन चेक करतो काय आहे काय नाही, कारण फार काही माहिती ऑनलाईन मिळत नाही त्याच्यामुळे. सो आम्ही हे असे जे मेजर 4-5 ठिकाणं आहेत त्या विशलिस्ट करून ठेवल्या आहेत. सो प्रत्येकाला आम्ही विजिट करणार आहे. हे कम्प्लीट कंपोनंट मार्केट आहे, याच्यामध्ये सगळे कंपोनंट मिळतात. सो आपल्याला काही घ्यायचं असेल, आता हे USB कंपोनंट आहे. सो केबल वगैरे वेगळी घ्यायची आणि मॅन्युफॅक्चर करायचं. जर तुम्हाला इंडियात रॉ कंपोनंट आणून मॅन्युफॅक्चर करायचे असतील तर त्याच्यासाठी हे बघा, PCचे मागचे वगैरे लॅन पोर्ट वगैरे, हे कॉम्प्युटरचे इथे बटणं वगैरे आहेत, स्विच वगैरे आहेत, सेल वगैरे आहेत, इथे लाईट्स वगैरे आहेत, या बॅटरीज आहेत. खाली रॉ कंपोनंट होते आणि इथे रेडी कंपोनंट आहेत.
सो हे बघा रेडी केबल्स वगैरे आहेत, USB टू USB केबल आहे. इथे हे वेगवेगळ्या टाईपचे चार्जर प्लग वगैरे आहेत. सो इथून आपण लॉटने माल घेऊन तिकडे सेल करू शकतो. त्याच्यासाठी हे मार्केट आहे. हे बघा वेगवेगळे ॲडॅप्टर आहेत, वेगवेगळे कनेक्टर्स वगैरे आहेत. हे बघा हाईक्विजनचे कॅमेरे वगैरे तिकडे. खाली पण मोठं शॉप होतं हाईक्विजन कॅमेऱ्याचं. सो CCTV कॅमेरे वगैरे पण तिकडेच बनवतात सगळे. अच्छा, इथे आता आम्ही वॉकी टॉकी बघतोय, कारण आम्ही लास्ट टाइम रोड ट्रिप केलेली कारने, दोघं वेगवेगळ्या कारमध्ये होतो ना. सो तन्मयला खूप इच्छा होती वॉकी टॉकी असतं तर इझी झालं असतं, त्यामुळे तो बघतोय वॉकी टॉकी. स्वस्तात आहेत खूप, 700-800 रुपयात वगैरे चांगलेवाले आहेत. आणि इथे अजून काय काय या अर्ध्या गोष्टी तर मला कळतही नाही आहेत की काय आहेत. आता आम्ही अजून त्याच्या वरच्या फ्लोअरला आलो. हा कम्प्लिटली कॉम्प्युटर मार्केट आहे, म्हणजे ते खाली पण इक्विपमेंट कॉम्प्युटरचेच होते. सो इथे असेंबल करून पण घेऊ शकतो आम्ही. हे बघा इथे मदरबोर्ड वगैरे आहेत. आता आम्ही दुसऱ्या कंपनीत आलो आहे, म्हणजे तिसरी कंपनी. सो बेसिकली आत्ता आम्ही लाईटशी रिलेटेड कंपनीत आलो आहे आणि ही माझ्या मागे फॅक्टरी आहे कम्प्लीट. सो इथले बरेचसे प्रोडक्ट इंडियामध्ये पण एक्सपोर्ट होतात. सो आता आम्ही चेक करू बरेचसे प्रोडक्ट. ही एका टाईपची LED आहे जी आता इथे मॅन्युफॅक्चरिंग चालू आहे. हे बघा या टाईपच्या लाईट्स आहेत या, आणि इथे प्रत्येक कंपनीचा स्वतःचा एक ब्रँड असतो. सो आपल्याला सेल करायचं असेल तर आपण आपली ब्रँडिंग वगैरेच्या हिशोबाने सेल करू शकतो, किंवा आपल्याला काही कस्टमायझेशन हवं आहे, काही वेगळी डिझाईन हवी आहे तर आपण करू शकतो, त्यांना ऑर्डर देऊ शकतो, ते आपल्याला बनवून देणार. फक्त सगळा व्यवहार हा लॉटमध्ये असतो. तुम्ही जितका लॉटमध्ये व्यवहार कराल तेवढं तुम्हाला स्वस्त पण पडेल आणि बेटर पण राहील. इथे आता त्या LEDची टेस्टिंग चालू आहे आणि या RGB आहेत. सो बेसिकली या मल्टी कलर आहेत आणि यांचे सर्व डिव्हायसेस हे स्मार्ट डिव्हायसेस आहेत. ॲपल होम, अलेक्सा, गुगल होम आणि सॅमसंगचं स्मार्ट थिंग. सो अशा मल्टिपल ॲपबरोबर कनेक्ट करू शकता यांचं कोणतंही प्रोडक्ट. आणि मल्टिपल प्रकारचे प्रोडक्ट आहेत, वेगवेगळ्या LED आहेत. हे बघा आत्ता आम्ही फक्त त्या गोष्टीं रिलेटेड फिरतो आहे जे तन्मयच्या गरजेच्या आहेत. सो त्याच आत्ता आम्ही फॅक्टरी व्हिजिट करतो आहे. हे बघा या फ्लोअर लाईट आहेत. सो आत्ता आपण ज्या ट्यूब वगैरे लावतो ना त्यांना रिप्लेसमेंट म्हणून. आत्ता फायनल प्रोडक्ट बघितलं आपण, पण आता त्याचं रॉ मेकिंग बघणार आहोत. हे इथे आता USB केबल मॅन्युफॅक्चर करत आहेत. हे बघा इथे प्रिंटिंग चालू आहे. हे बघा हे मोल्ड आहेत LEDचे, आणि त्या LED या मोल्डमध्ये बनवल्या जातात. हे बघा इथे मोल्ड आहेत वेगवेगळे, आणि आतमध्ये ग्लू वगैरे पण लागलं आहे बघा. इथे यांचे मल्टिपल प्रोडक्ट आहेत. आणि TVच्या मागे तुम्ही लाईट बघू शकता. सो आता हा नवीन ट्रेंड आपल्याकडे येतो आहे आणि त्या लाईटिंगचा आम्ही ॲक्च्युली बघायला आलो आहे. ती दाखवते आत्ता आम्हाला डेमॉन्स्ट्रेट करून की काढून द्यायला. हे बघा. सो आता आम्ही इथून सॅम्पल नेणार आहे बघायला, आणि मग मोस्ट प्रोबॅबली नंतर तन्मय ऑर्डर करेल. सो तुम्हाला हवं असेल तर मी बघतो तन्मयशी डिस्कस करून त्याचा नंबर देऊ शकतो का. सो बघू. ते इथे डेमॉन्स्ट्रेट करून दाखवत आहेत. ही काय म्हणतात तन्मयला या लाईटला? कॉर्नर लाईट. या कॉर्नर लाईट आहेत किंवा स्टँड लाईट म्हणू शकतो आपण. सो कलर चेंज होतोय बघा. Yeah. As you can now, the dog is the same, different scenes. Okay. Okay. Yes. आणि याला बरेचसे इफेक्ट आपण हे बघा मी बोलतोय ना त्याप्रमाणे त्याचा आवाज चेंज होतोय बघा. सो वेगवेगळे मोड आहेत, तुम्हाला हवं तसं स्लो, फास्ट किंवा
त्याच्यामध्ये पण प्रत्येक वेगवेगळे मोड आहेत आणि त्याच्यानुसार आपण चेंज करू शकतो. तर हे जे ॲप आहे हे चायनीज ॲप आहे, बट इंग्लिश ॲप पण यांचं एक वेगळं येतं. सो ते इकडे नाही चालत, आपल्या बाहेरच्या रिजनमध्ये चालतं. ते ही एक टाईपची डिझाईन आहे, वॉल माउंट आहे आणि ही PC किंवा TV वर लावायला. आणि हे सगळं HDMI कनेक्ट होतं. सो अकॉर्डिंग त्याच्या लाईट वेगवेगळ्या चेंज होत राहतात. तर इथे माझ्या मागे ही आहे, मी जसं बोलतो आहे त्याप्रमाणे त्याच्या लाईट चालू बंद होतात. आणि हे वरती पण आणखीन एक प्रोडक्ट आहे, हे बघा. ही समोरची लाईट पण मी जसं बोलतो आहे त्या हिशोबाने रिॲक्ट करते बघा. सो बरंच कस्टमायझेशन आहे या लाईट्समध्ये. आणि या इकडे निऑन लाईट आहेत, त्या पण माझ्या बोलण्याच्या हिशोबाने रिॲक्ट करत आहेत बघा. आणि इथे यांचं बरंच लाईव्ह स्ट्रीम वगैरे चालतं, मे बी मार्केटिंगसाठी असेल. सो हा असा सेटअप आहे यांचा. आता आम्ही या फॅक्टरीतून निघालो आहे. बरंच डिस्कशन झालं, बराच वेळ जातो या सगळ्या गोष्टीला. आपला तन्मयला बरंच काही बोलायचं असतं त्यामुळे. सो आता फायनली निघालो आहे आम्ही. आणि आता आम्ही जो मेन शेंझनचा मार्केट आहे, जिकडे इलेक्ट्रॉनिक सिटी आपण म्हणतो, तिकडे चाललो आहे आम्ही. सो वेळ तर खूप झालं आहे, ऑलरेडी 4:30 झाले आहेत. बरं चाललो आता आम्ही तिकडे. आणि बाय मेट्रो जातो, कारण कॅब करत होतो तर ते म्हणाले की ट्रॅफिक वगैरे खूप असणार आहे आणि कॅबला पैसे पण जास्त जातात. तर मला काही फरक नाही पडत, मला पडतं. सो आता आम्ही मेट्रोने चाललो आहे. त्या फुटियांकडे एक चेंज करावी लागेल, म्हणजे टोटल 2 मेट्रो घ्यावे लागतील. आणि एक ॲप आहे मेट्रो मॅन म्हणून, जो इकडे वर्क करतो. सो यांचाच ॲप आहे म्हणजे तो. सो त्याच्यात 6 युआन दाखवलेत पैसे. सो आमचे दोघांचे मिळून 12 जातील. आणि कॅबने गेलो असतो तर 30, 35, 40पर्यंत गेले असतं टोटल. सो बरंच चिपर आहे त्या मानाने, कॅबच्या मानाने. इथे आम्हाला मके दिसले चालता चालता. आणि हे बघा अंडी कशी ठेवली आहेत, कोणत्या तरी सॉसमध्ये ठेवली आहेत. आय थिंक सोया सॉससारखा दिसतो आहे, कशात आहे माहीत नाही. आणि बाय द वे या एशियन कंट्रीजमधला आणि आपल्याकडचा सोया सॉस जमीन आसमानाचा फरक आहे. सो कधी खाल तर सांभाळून जरा. एक्सायटेड आहेत, आम्हाला काही कळत नाही आहे बघून. स्वतः तन्मय ट्रान्सलेट करून दाखवतो आहे. मी इथे स्कूटीवर बसलो, एका चालून थकलो थोडासा. स्वतः आम्ही ते मका बघून मका घेतला आहे. आणि अंडी पण आहे. सो अंडी पण घेऊ कदाचित, कारण आज आमचं ना ब्रेकफास्ट झाला आहे ना जेवण झालं आहे. फक्त आम्ही मध्ये ज्यूस वगैरे घेतलेला 7-Elevenमधून आणि थोडे ड्रायफ्रूट्स वगैरे खाल्ले, बिस्किट्स वगैरे खाल्ले, त्यावरच आहे. सो आता हे थोडं खाऊ आणि रात्री जेवण करू मग लवकर थोडं. आज इंडियन रेस्टॉरंट शोधू, कारण इंडियन रेस्टॉरंट मिळतात तर सगळीकडे, पण थोडं शोधून कष्ट घेऊन जावं लागतं. सो इतका वेळ नसल्यामुळे सध्या आम्ही ती मेहनत घेत नाही आहे, पण जाऊ आता लवकर. चायनातला मका, चायनामधला. त्या मार्केटला जायला आत्ता आम्ही कोणत्या तरी स्टेशनच्या बाहेर आलो. आणि बाहेर आल्यानंतर हे बघा माझ्या मागे केवढ्या बिल्डिंग आहेत, किती उंच आहेत त्या सगळ्या. तिकडे पण आहे, इकडे पण आहे. सो खूप उंच बिल्डिंग आहे तिकडे, त्या बघा. आणि इथली डबल डेकर बस. आणि इथे पण सर्व इलेक्ट्रिक गाड्या आहेत, म्हणजे सगळीकडे ज्यांच्या मेन सिटीजमध्ये सगळीकडे इलेक्ट्रिक गाड्याच आहेत मोस्टली. फक्त एक 5 to 10% फ्युएलवाल्या गाड्या आहेत, बाकी सगळ्या इलेक्ट्रिक आहेत. त्यामुळे एकदम शांतता. मला माहीत नाही लोक आपल्या देशात येऊन त्यांना कसं वाटत असेल त्या आवाजाने, त्या किचाटाने. आणि सगळं सुटसुटीत आहे, सगळे रस्ते वगैरे सगळं सुटसुटीत आहे इथे. इतके दिवस आम्ही मेन सिटीपासून लांब होतो, आता एकदम सिटीमध्ये आलो आहे, मेन शेंझनमध्ये. आणि हे कम्प्लिटली वेगळं आहे, सगळं वेगळं आहे इकडे. आणि खूप असं भारी वाटतं. आम्ही बरेच व्हिडिओज वगैरे बघितलेले, त्यानंतर आता इथे लाईव्ह बघायला मिळतं आहे. सो खूप फिलिंग वेगळं आहे आम्हाला इकडे. काय तन्मय, कसं वाटतंय तुला? मस्त वाटतंय. हे घेऊ का ते घेऊ. सगळे वेगवेगळे ब्रँड दिसत आहेत आणि सगळ्यांचे हेडक्वार्टर, ऑफिसेस, खूप मोठमोठ्या बिल्डिंग, हेच सगळीकडे चालू आहे. आणि साईड हा इथे ॲपल स्टोअर दिसलाय. सो आता आम्ही परत एका आणखीन ॲपल स्टोअरमध्ये जाऊन कम्पेअर करतो प्राइजेस.
सो बघूया, लेट्स सी. हे फुल ऑफिशियल स्टोअर आहे ॲपलचं, त्याच्यामुळे इथे प्राइजेस जास्त आहेत आणि त्याच्या ऑनलाईन प्राइजेस असतात त्याच्यावर करतात ते डिस्काउंट, पण एकदम मेजर नाही करत. सो प्राइजेस जास्त आहेत. आम्ही मगाशी गेलेलो ते काइंड ऑफ त्यांचा ते रिसेल लिहिलेले असतात ना त्याप्रमाणे स्टोअर होता, बट ते पण जेन्युइन प्रोडक्ट आहेत, ऑफिशियल प्रोडक्ट आहेत. बट हे ऑफिशियल स्टोअर आहे त्यामुळे इथे प्राइजेस जास्त आहेत. हा जो मेन मार्केट आहे जिथे आपल्याला फोन असेंबल करून मिळतात, आता तिथे चाललो आहे आम्ही. आता हे जे मार्केट आहे हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळेल, कारण हा व्लॉग ऑलरेडी खूपच लेंदी झाला आहे. सो आता मी हा व्लॉग इथेच एंड करतो. सो आत्ता भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय द वे नेक्स्ट व्लॉग बघायला विसरू नका, कारण तुम्हाला 1700 ते 1800 पासून इथे आपल्याला हवं तसं आयफोन असेंबल करून मिळतो. सो ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल. स्टे ट्यून.